पोलंडनं दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता दाखवावी तसंच भारताशेजारच्या भूमीवरून होत असलेल्या दहशतवादी कारवायांना खतपाणी देण्यात मदत करू नये असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री रॅडोस्लाव सिकोर्स्की यांच्यासोबत आज नवी दिल्लीत झालेल्या शिष्टमंडळ-स्तरीय चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते. भारतासाठी पोलंड परका देश नाही आणि भारताशेजारून होणाऱ्या सीमापार दहशतवादी कारवायांची पोलंडला स्पष्ट कल्पना आहे, असंही जयशंकर म्हणाले. आज होणाऱ्या चर्चेत दोन्ही देशांमधले द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध यावर चर्चा होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच न्यूयॉर्क आणि पॅरिस इथं झालेल्या चर्चेत त्यांनी युक्रेन संघर्ष आणि त्याचे परिणाम याबद्दल भारताची भूमिका मांडल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. त्यामुळे युक्रेन संघर्षावरून भारताला वारंवार लक्ष करणं अन्याय आणि गैर असल्याचं जयशंकर यांनी स्पष्टपणे म्हटलं. मध्य युरोपातील पोलंड भारताला सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, असंही त्यांनी सांगितलं. दोन्ही देशातला द्विपक्षीय व्यापार $7 अब्ज इतका आहे, ज्यात गेल्या दशकभरात 200% वाढ झाली आहे, असंही जयशंकर म्हणाले. पोलंडमध्ये भारताची गुंतवणूक $3 अब्जच्या पलीकडे गेली असून त्यातून स्थानिकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान आणि गुंतवणूक स्नेही धोरणं पोलिश व्यावसायिकांसाठी अनेक संधी निर्माण करणाऱ्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या बैठकीत बोलताना रॅडोस्लाव सिकोर्स्की यांनी पोलंड भारतासोबत व्यापार करण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं आहे. जगात केवळ काहीच देश मुक्त व्यापारावर विश्वास ठेवणारे आहेत, भारत त्यापैकी एक असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतासोबत आज व्यापार कमी असला तरी तो वाढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा पोलंड निषेध करत असल्याचंही सिकोर्स्की यांनी सांगितलं.